वाहिनी क्रमांक 3 वच्चा या पद्धतीने चालायचं आपलं थोडी ते दोनदा सांगितलं उचल ते अजून त्याच्या खाली हे पण आहे कार्यक्रम पत्रिका सांगतो. पहिले अतिथी आगमन झाल्यानंतर स्वागत प्रणाम होईल, त्यानंतर शस्त्रपूजन, ध्वजारोहण, त्यानंतर प्रार्थना, त्यानंतर प्रत्युत्तर चलनम, त्यानंतर शारीरिक कार्यक्रम, सांघिक व्यायामयोग, त्यानंतर सांघिक गीत, प्रास्ताविका, परिचय, प्रमुख अतिथींचे स्वागत व आभार, सुभाषित अमृतवचन, वैयक्तिक गीत, त्यानंतर प्रमुख अतिथींचे मनोगत, ध्वजावतरण, विकिरण, ही अशी आपली कार्यक्रम पत्रिका असणार आहे. प्रदक्षिणांचा क्रम सांगतो. वाहिनी क्रमांक 1, वाहिनी क्रमांक 2, त्यानंतर घोष, त्यानंतर व इतर सर्व वाहिनी. वाहिनी क्रमांक 1 व 2, त्यानंतर घोष, त्यानंतर वाहिनी क्रमांक 3, 4, 5. बोला. त्यानंतर 4 क्रमांकाचा प्रत्यक्ष गीत, केशव प्रभात, सोमनाथ प्रभात, त्यानंतर शीघ्रयोग, प्रताप प्रभात, तानाजी प्रभात, त्यानंतर अंबिका प्रभात व शिवाजी प्रभात. आपला क्रम लक्षात ठेवू. एकदा वाहिनीचा क्रम सांगतो. वाहिनी क्रमांक 1, संभाजी प्रभात, श्रीराम प्रभात, सोमनाथ प्रभात. वाहिनी क्रमांक 2, केशव प्रभात, प्रताप प्रभात, अंबिका प्रभात. वाहिनी क्रमांक शिवाजी. त्यानंतर वाहिनी क्रमांक 4, यामध्ये जे कोणते प्रात्यक्षिक व शारीरिक योग करणार नाही त्यांनी राहायचे. वाहिनी क्रमांक 5 व 6, इतर सर्व सदस्य. दक्ष. प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी शस्त्रपूजन करायचं आहे. प्रमुख पाहुणे व आपले अतिथी शस्त्रपूजन करत आहेत. प्रमुख अतिथी व आपले
प्रमुख पाहुणे यांना विनंती करतो की यांनी मंचावर यायचं. एक, दोन, तीन. सर्व नागरिक व माता नमस्ते सदा वत्सले मातृभूमे. नमस्ते सदा वत्सले मातृभूमे. त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहम्. त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहम्. महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे. महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे. पतत्वेशकायो नमस्ते नमस्ते. पतत्वेशकायो नमस्ते नमस्ते. प्रभो शक्तिमन् हिन्दुराष्ट्राङ्गभूताम्. प्रभो शक्तिमन् हिन्दुराष्ट्राङ्गभूता. इमे सादरन्त्वान् नमामो वयम्. इमे साधन्ता नमामोऽयम्. त्वदीयाय कार्याय बद्धा कटीयम्. त्वदीयाय कार्याय बद्धा कटीयम्. शुभामाशिषन्देहि तत्पूर्ते. शुभामासि सङ्घे तत्पूर्ते. अजय्याञ्च विश्वस्य देहि शक्तिम्. अजेयाञ्च विश्वश्च देहि च शक्ति. शीलं जगद्येनमं ब्रह्मवेत्. सुशीलं जगदेनमं ब्रह्मणे. श्रुतं चैव यत्कण्टकाकीर्णमार्गम्. कृतञ्चैव यत्कीर्णकाकीर्णमार्गम्. स्वयं स्वीकृतन् सुगङ्कार्ये. स्वयं स्वीकृतं स्वयंकारे. समुत्कर्षणिश्रेयसस्यैकमुग्रम्. समुद्रशनिशेषस्येकमुग्रम्. परं साधनं नाम वीरव्रतम्. परं साधननामि वीरोव्रतम्. तदन्तस्फुरत्पक्षयाध्येयनिष्ठाम्. तदंसकृतस्याधेयनिष्ठा. तदन्तप्रजागर्तुतीव्रानिशम्. तदन्तप्रजागन्तुरानिशम्. विजेत्री जनसंहता कार्यशक्तिर्. विजय श्री जनतंवस्ताकार शक्ति. विधायास्य धर्मस्य संरक्षणम्. विधायास्य धर्मस्य संरक्षणम्. परं वै भवन्नेत्मेतत्स्वराष्ट्रम्. परं वै भूमिमेतुमेतत्स्वराष्ट्रम्. समर्था भवत्वा शिशाते वृषम्. समत्ता भवत्वा शिशासे मनम्. भारत माता की जय. भारत माता की जय. एक, दो, तीन. प्रणाम. एक, दो, तीन. संघ प्रदक्षिणं संचलिष्यति. गणस्तंभमिव
रचना, योग स्थिती 1 2, दंडगना, प्रथम योग चतुर्वारम कुरु 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 12 13 14 योग स्तव तृतीय योग चतुर्वारम कुरु 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 योग स्तव चतुर्थ योग चतुर्वारम कुरु 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 योग स्तव पंचम योग चतुर्वारम कुरु 1 2 3 4 5 11 12 13 14 योग स्तव भुज दंड 1 2 दक्षिण वृत प्रचल दक्षिण भ्रम आज्ञा पहा कशा प्रकारच्या आहे. 2 मध्ये पूर्ण शरीर आपण मागे बेंड केलेलं आहे. नजर आपल्या आकाशाकडे आहे. या स्थितीमध्ये आपण दिवसभरात कधीच येत नाही. सगळे काम आपण खाली वाकून करतो. दिवसभरात एकदाही आपण आकाशाकडे पाहत नाही. ही आपल्यासाठी फार आवश्यक गोष्ट आहे. दुसरं आसन आहे उत्कट आसन. त्याला खुर्ची आसन म्हणतात. खुर्चीत बसल्यासारखं आपलं शरीर बॅलन्स करायचं आहे. हवेत आपलं शरीर असते पूर्ण खुर्चीमध्ये बसल्यासारखं. या स्थितीमध्ये थांबायचं आपल्याला. आपलं बॅलन्स ठेवायचं, शरीर संतुलन ठेवायचं आहे. 4 तिसरं आसन आहे ताडासन. झाड जसं असतं झाडासारखं हे आसन आहे. उंची वाढण्यासाठी या आसनाची मदत होते. ज्याची उंची कमी आहे त्यांनी हे आसन करायचं. लहान वयात आसन केलं तर उंची चांगली होते. टाचावर आपण समोरच्या पोचावर उभं राहतो. शरीर संतुलन आपलं राखण्यास मदत होते. 4 त्यानंतरचं आसन आहे त्रिकोणासन. डावा पाय डावीकडे पूर्ण असा शरीराचा त्रिकोण केलेला आहे आपण. एक हात डावा हात आपला डावा पायावर आहे, उजवा हात वर केलेला आहे आणि आपण आकाशाकडे पाहून राहिलो. सावकाश करायचे सगळे. शरीराला कुठल्या प्रकारचं इजा नाही झाली पाहिजे आसनं करताना. हीच कृती आपल्याला पाय उजवीकडे टाकून करायची आहे. उजवा पाय उजवीकडे, डावा हात वर आकाशाकडे पाहायचा आहे. जेव्हा आपण शरीर यामध्ये आपण श्वास रोखलेला आहे, यामध्ये श्वास सोडलेला आहे. वीरभद्रासन. या आसनाचं नाव आहे वीरभद्रासन. डावा पाय डावीकडे आणि नमस्काराची स्थिती आहे. समोरचा डावा पाय वाकलेला आहे, उजवा पाय सरळ आहे. सावकाश आसनं करायची आहे. हीच कृती आपल्याला उजवीकडे करायची आहे. शांततेनं उजवा पाय उजवीकडे, उजवा पाय बेंड केलेला आहे, डावा पाय सरळ ठेवलेला आहे. डावा पायाची प्रताप व तानाजी प्रभात या 2 शाखा शीघ्रयोग हे प्रत्यक्ष सादर करतात.
4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 योग बदल बघा उपविष्ट योग क्रमांक 2 कुरु 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 योग बदल उपविष्ट योग क्रमांक 3 कुरु 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 योग बदल उपविष्ट योग क्रमांक 4 कुरु 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 योग बदल गणा आक्रमण गणा उत्तिष्ठ और 10 रुको चलो दक्षिण संघ योग स्थिती योग क्रमांक 1 करो संघ योग स्थिती योग क्रमांक 2 करो पॉलिसी काढावं लागेल. संघ योग स्थिती योग क्रमांक 3 करो संघ योग स्थिती योग क्रमांक 4 करो विजयादशमी सोहळ्यासाठी महिलांनी पण फार उत्कृष्ट प्रकारे उपस्थिती लावलेली आहे. आपण बघू शकता यावर्षी 2024मध्ये विजयादशमीच्या उत्सवानिमित्त महिलांनी जेंट्सपेक्षा जास्ती प्रकारे उपस्थिती दाखवलेली आहे. आपण या व्हिडिओ बघू शकता. संघ दक्षिण केंद्र विजय ओ राष्ट्र भावना नित्य शाखेत करू शक्ती साधना मातृभूमी वंदना शताब्दीच्या निमित्ताने संघ वाढवू रे वस्ती वस्ती मध्ये जाऊन शाखा लावू रे वस्ती वस्ती मध्ये जाऊन शाखा लावू रे गावोगावी जागवू आम्ही राष्ट्रभावना ओ राष्ट्रभावना नित्य शाखेत करू शक्ती साधना मातृभूमी वंदना 1 2 3 4 गावातील प्रौढ बाल तरुण शूरवीर संघ कार्य करायला आहेत अधीर शताब्दीच्या निमित्ताने त्यांना भेटू रे शाखेमध्ये एकत्वाची गाणी गाऊ रे शाखेमध्ये एकत्वाची गाणी गाऊ रे गावोगावी जागवू आम्ही राष्ट्रभावना ओ राष्ट्रभावना
नित्य शाखेत करू शक्ती साधना, मातृभूमी वंदना. 1 2 3 4. खेळ खेळू चर्चा करू प्रार्थना नि ध्यान, शिष्टाचार नियम आणि स्वदेशीची जाण. समरसता पर्यावरण अंगी बाणू रे, कुटुंबाची देशासवे. प्रकार बांधव यांना सर्वप्रथम विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपल्या चिखली नगराचा शस्त्रपूजन व विजयादशमी उत्सव संपन्न होत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना पूजनीय डॉक्टर केशव बैरामपंत हेडगेवार यांनी 1925 ला नागपूर इथे केली. आज आपण बघत आहोत संघाचे 99 वर्ष पूर्ण होऊन शताब्दी वर्ष होऊ घातलेलं आहे. एकमेव अशी संघटना आहे की जी 100 वर्ष निरंतर चालत आहे. संघ सुरू करताना पूजनीय डॉक्टर हेडगेवार यांनी बलशाली, वैभवशाली आणि जगाला नेतृत्व देणाऱ्या हिंदू समाजाच्या संघटनेच्या माध्यमातून भारत मातेचे उत्थान करण्याचे स्वप्न बघितले होते. बुलढाणा विभाग संघचालक आहेत. सेंट्रल बँक ऑफ इंडिया इथून सेवानिवृत्त बँक अधिकारी आहेत. निवृत्तीनंतर पूर्ण वेळ ते संघ कामासाठी देत आहेत. माननीय श्री सुभाषजी मोरे बुलढाणा जिल्हा संघचालक, मुख्याध्यापक आहेत आदर्श विद्या मंदिर सिंदखेड राज्य. श्री शरदजी भाला चिखली तालुका संघचालक, त्याचप्रमाणे संचालक नानक ट्रेडर्स श्री सुभाषजी बारसकर बुलढाणा तालुका संघचालक, सेवानिवृत्त शिक्षक. व्यासपीठावर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री महेशजी कृष्णकुमार महाजन, संचालक महाजन कृषी केंद्र तथा अध्यक्ष समर्थ नागरी सहकारी पतसंस्था चिखली. आपण सर्वजण ओळखतो ते आंतरराष्ट्रीय धावपटू असून नुकतेच दक्षिण आफ्रिका येथे काँग्रेस जी अतिशय कठीण 86 किलोमीटरची स्पर्धा आहे, ती स्पर्धा त्यांनी नुकतीच पार केलेली आहे. आपल्या चिखलीचे नाव देशातच नव्हे तर परदेशात सुद्धा मोठे करण्यात त्यांचा वाटा आहे. त्यांचं वैशिष्ट्य की त्यांनी वयाच्या 48व्या वर्षी या मॅरेथॉन स्पर्धेला, रनिंग स्पर्धेला सुरुवात केलेली आहे. आतापर्यंत त्यांनी 10,000 रन या मॅरेथॉन स्पर्धेतून पूर्ण केलेला आहे. वेगवेगळ्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये टाटा मॅरेथॉन असेल, मुंबई, पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन, हैदराबाद मॅरेथॉन अशा विविध स्पर्धेमध्ये भाग घेऊन त्यांनी यश मिळवलेलं आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते यांचं उद्बोधन आपल्याला मिळणार आहे असे माननीय श्री अरुणजी रामकृष्ण नेतके, केंद्रीय सहमंत्री आहेत विश्व हिंदू परिषद. सध्या त्यांचं केंद्र भोपाळ येथे आहे. त्यांच्याकडे अखिल भारतीय मंदिर व अर्चक पुरोहित संपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी आहे. 1989 पासून संसद असून 1994 पासून पूर्ण वेळ प्रचारक आहे. विविध जबाबदाऱ्या पार पाडत 2012 पासून विश्व हिंदू परिषदचे पूर्ण वेळ ते काम करीत असतात. मी माननीय विभाग संघचालक यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री महेशजी महाजन यांचे स्वागत करावे. सर्व